हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. मागे तुम्हाला माहीत होतं की माझा जो गाडीचा टायर आहे हा बाबरीच्या काट्यामुळे पंक्चर झाला होता. आज मी तुम्हाला सांगत आहे की टायर पंक्चर कोणत्या प्रकारे करायला पाहिजे ट्यूबलेसचा, ज्याच्यामुळे तुमच्या टायरची लाईफ पण वाढेल आणि टायर खराब पण आहे. थोडा कॉस्टली पडते, पण हे बाकी लोक थ्रेडनी पंक्चर ठीक करते ट्यूबलेसची. मी टायर ओपन करून पंक्चर ठीक करतो. थोडं महाग पडते, थोडा वेळ जाते. कोणता पण पंक्चरवाला तुम्ही म्हणाल तर हा पंक्चर करायला तयार नाही होईल, कारण की याच्यात खूप वेळ जाते. ते थ्रेडनीच करते. पहिले तर व्यवस्थित प्रकारे हा बघा, हा काटा आहे, हा जो गाडीमध्ये होता बाबडीचा, याच्यामुळे माझी गाडी पंक्चर झाली होती आणि टोटल 2 पंक्चर होते. ठीक आहे, हे तोडून दाखवतो तुम्हाला. पहिले त्यांनी टायर ओपन केला, मग मशीनवर त्यांनी त्याला काढलं, मग त्याला रबिंग केलं. टायरला जिथे पंक्चर होतं पूर्ण त्याला रबिंग करून त्याला थोडं हे केलं, म्हणजे तिथे जे सोल्युशन आहे वगैरे ते व्यवस्थित लागलं पाहिजे. ठीक आहे, तर त्यांनी पूर्ण रबिंगची प्रोसिजर चालू केली. मग त्याला पूर्ण व्यवस्थितपणे, आणि आपले जे जुन्या प्रकारचे पंक्चर होते जेव्हा 90च्या जमान्यातले, त्याला पहिले गरम करणं, मग त्याला सोल्युशन लावलं आणि मग त्याला आगीवर चपकवणं, ते तशा टाईपचं यांनी हा पंक्चर हे केला. तर याच्यामुळे टायरची जी लाईफ आहे ना, ते खूप वाढून जाते आणि टायर खराब पण होत नाही, आणि काही महिन्यानंतर तिथून हवा लीक व्हायचा पण भीती राहत नाही. तर तुम्हाला कसं